Good afternoon, student. A warm welcome to online classes. I am Ravikant sir. This is WWSS. Class 5th subject मराठी. पुनश्च मी तुमचं मराठी ऑनलाईन वर्गामध्ये स्वागत करतो. मी रविकांत सर. सगळ्यांनी या अगोदर जो लेसन आपल्याला सांगितलेला होता पाठ क्रमांक 17 बरोबर आहे. आणि या 17 आमची सहल हा पाठ आपण बघितला होता आणि या पाठाबद्दल मी संपूर्ण तुम्हाला माहिती समजावून सांगितली होती. आणि त्यानंतर आपण पाठातील जे गृहपाठ आहे म्हणजे स्वाध्याय आपण वर्कबुक मधनं स्वाध्याय केला होता आणि तुम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे स्वाध्याय सोडवलेला आहे. कारण की तुम्ही दिलेला जो प्रतिसाद आहे आणि काही जे सोडवलेले आहे तुम्ही फोटोज मला सेंड केले आहे चेक करण्यासाठी. त्या स्वाध्यायाचं असाच प्रतिसाद नेहमी असू द्या आणि अशाच प्रकारे तुम्हाला चांगल्या प्रकारे सॉल्व करायचे आहेत प्रश्नाची उत्तरे आणि आपल्याला नवीन पाठाचे. आणि 17वा पाठ संपलेला होता तर आपण नवीन पाठाकडे वळूया. तो आहे पाठ क्रमांक 18 पैशांची व्यवहार. पाठाचा जो टायटल आहे तुमचं म्हणजे पैशांचे व्यवहार. आता पैशाचे व्यवहार हे आपण दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून तर आपण झोपेपर्यंत व्यवहार चालूच असतात. पण हे पैशाचे व्यवहार नेमके कुठे होतात, कशा प्रकारे होतात हे जाणून घेण्यासाठी पाठ क्रमांक 18 पैशाचे व्यवहार या पाठामध्ये सांगितलं आहे. तर सगळ्यांकडे टेक्स्टबुक आहे. सगळ्यांनी पेज नंबर 32 उघडायचा आहे आणि पाठाचं नाव जे आहे पैशाचे व्यवहार हेच सांगते की आपल्याला विविध जे व्यवहार आहेत पैशाचे त्याच्याबद्दल सांगितलंय. सर्वप्रथम तर मी तुम्हाला इथे वेगवेगळे चित्र दिलेले आहेत बरोबर आहे. आपल्याला या चित्राला पाहायचं आहे आणि हे चित्र पाहून पैशाचे व्यवहार कुठे कुठे होतात ते मला सांगायचं आहे. म्हणजे विद्यार्थी शिक्षकांना सांगणार आहेत पण मी तुम्हाला समजून सांगतोय की आपल्याला पैशाचे जे व्यवहार होतात ते कुठे होतात. तर पहिलं चित्र तुम्हाला दिसतोय. त्या पहिलं चित्र हे कशाचे बँकेचे आहे. सगळ्यांना माहिती आहे की आपण सर्वप्रथम बँकेत पैसे जमा करतो, पैसे काढतो आणि पैशाची जी जास्तीत जास्त व्यवहार हा बँकेत होतो. आता बँकेमध्ये आपण आपला पैसा सुरक्षित ठेवतो बरोबर आहे. आपल्याला निश्चितपणे आपण जी गव्हर्नमेंटची बँक असते कुठलीही बँक त्याच्यामध्ये आपला पैसा आपण सेफ सुरक्षित ठेवतो. त्याच प्रकारे बँकेमध्ये आपण पैसा व्यतिरिक्त आपले दागिने मौल्यवान वस्तू सुद्धा आज आपल्याकडे फॅसिलिटी आपण तिथे ठेवू शकतो. तर पैसेचं पहिलं स्थान आहे बँक, ज्याच्यामध्ये पैसे काढणे आणि पैसे काढणे आणि ठेवणे हे दोन व्यवहार इथे चालतात. आपण वेगवेगळे आर्थिक व्यवहारामध्ये जसे चेकने व्यवहार करतो त्याच प्रकारे कुणाला जर पैसे ट्रान्सफर करायचे असेल ते सुद्धा आपण बँके थ्रू ऑनलाईन नेटद्वारे नेट बँकिंग एटीएम असे भरपूर जे आहेत व्यवहार बँकेतून करतो. त्याच्यानंतर दुसरं दिसतंय. दुसरं आपल्याला दिसतंय काय दिसतंय तुम्हाला एक भाजी विक्रेती म्हणजेच आपण देवाणघेवाणमध्ये आपण छोट्यातली छोटी वस्तू ही घेत असतो. जसं इथे भाजीपाल्यावाली आहे तर आपण आपल्या दैनंदिन वस्तू ज्या आहेत बाजारामध्ये जाऊन वेगवेगळ्या वस्तू ह्या घेत असतो आणि या वस्तू जेव्हा घेत होतो तेव्हा देवाणघेवाणमध्ये वस्तू घेणे आणि त्या व्यतिरिक्त आपण पैसे त्याला देतो. याच्यामध्येच आपल्याला पैशाचा व्यवहार देतो. बाजारामध्ये भरपूर वस्तू असतात आणि या भरपूर वस्तू आपण घेत असतो. त्याच्यामध्ये आपले पैसे देणे आणि पैसे दिल्यानंतर ती वस्तू आपण घेतो. तर हा पैशाचा व्यवहार आपण बाजारामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला दिसत आहे पोस्ट ऑफिस. ठीक आहे. तर पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा आपण वेगवेगळे व्यवहार मनी ऑर्डर करणे त्याच प्रकारे रजिस्ट्री टपाल मधले वेगवेगळे व्यवहार आपण पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा पैसे देऊन आपण आपले पत्र व्यवहार करतो बरोबर आहे. लवकर पाठवायचं असेल स्पीड पोस्ट करतो त्याचे सुद्धा आपण चार्जेस देतो. आपले पैसे सुद्धा जमा करू शकतो कारण की बँकेसारखंच पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा पैशांचे व्यवहार आपण ठेवू शकतो. वेगवेगळे ज्याप्रमाणे बँक जशी व्यवहार करते पैशाचे तसं इथे सुद्धा ती सुविधा असते. त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण पोस्टल सर्व्हिसचे चार्जेस देऊन आपण वेगवेगळ्या सेवा घेऊ शकतो. पोस्ट ऑफिस नंतर आपण वळतोय वीज देयक. सगळ्यांना माहिती आहे की आपल्या घरी वीज जी असते त्या वीजचा आपल्याला वापर झाल्यानंतर त्या वीजचं बिल आपण वीज देयक ऑफिस मध्ये जाऊन किंवा बँकेमध्ये सुद्धा वीज बिल भरलं जातं. पोस्टामध्ये सुद्धा वीज बिल आजकाल
वेगवेगळ्या ठिकाणी वीज बिल घेतल्या जातात. हे वीज बिल भरण्यासाठी सुद्धा आपण पैसे देतो, जे काही आपण वापर केलेला आहे वीज बिलचं ते. त्याच्यानंतर बघूया, आपण एखाद्या दुकानात जातो, ज्या प्रकारे भाजीपाला आपण मार्केटमध्ये गेलो त्याच प्रकारे एखादा हे कशाचं आहे, बूट हाऊस आहे, म्हणजे चप्पल आणि जुत्यांचं दुकान आहे. तिथे आपण गेल्यानंतर काय करतो, तिथून आपण चप्पल किंवा जुते घेतो. त्यानंतर त्याला आपण त्या घेतलेल्या वस्तू म्हणजे चप्पल किंवा जुते घेतल्यानंतर आपण त्याला पैसे देतो, कारण त्या वस्तूची किंमत जी असेल ती द्यावी लागते. त्याच्यानंतर आपल्याला आपण पोस्ट ऑफिस बघितलं, बँक बघितलं, बाजारामध्ये त्याच प्रकारे वीज बिल, त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस झालं, वीज बिल झालं, त्याच प्रकारे बँक सुद्धा झालं, टेलिफोन ऑफिस सुद्धा झालं. आता आपण कपडे बाजारामध्ये गेल्यानंतर शेवटचं चित्र आहे कपडे बाजारामध्ये. तिथे सुद्धा आपण वेगवेगळ्या वस्तू, आपल्याला लागणारी वेगवेगळी कपडे ते सगळे घेतो आणि घेतल्यानंतर काय करतो, त्या सगळ्यांचं बिल म्हणजेच पैशाद्वारे आपण त्याला देतो. तर अशा प्रत्येक ठिकाणी आपण सकाळी उठण्यापासून तर रात्र झोपेपर्यंत ज्या वस्तूंची देवाणघेवाण करतो म्हणजे पैशाचा व्यवहार आपण करत असतो. कुठल्या ऑफिसेस असो, भाजी मार्केट असो, किंवा सकाळी येणारा आपल्याला सकाळी उठल्यापर्यंत दूधवाला असतो, दूध घेतल्यानंतर आपण दुधाचे पैसे देतो, बरोबर आहे. सकाळी उठल्यापासून आपण पैशाचे व्यवहार करत असतो ते वेगवेगळ्या ठिकाणी. अशा प्रकारे या चित्रामध्ये आपल्याला ऑफिसेस, मार्केट, ठीक आहे, टेलिफोन ऑफिस, वीज बिल ऑफिस, अशा ठिकाणी आपण सगळ्या ठिकाणी पैशाचा व्यवहार करतो. तर हे पैशाचे व्यवहार झाल्यानंतर आपल्याला या पैशाच्या व्यवहार कुठल्या कुठल्या ठिकाणी होते, आजच्या मी या पैशाचे व्यवहार या पाठामध्ये सांगितलंय. सगळ्यांना हे समजलं असेल अशी आशा करतो. आणि आज आपण या ऑनलाईन वर्गामध्ये जी तासिका आहे ती इथे संपवतो. नवीन तासिकेसाठी, नवीन ऑनलाईन वर्गासाठी आपण नवीन पिरियड मध्ये भेटूया. तर आजच्यासाठी इथे थांबतोय.